हेमंतजी धन्यवाद. महत्त्वाची प्रतिक्रिया या मोठ्या दुर्घटनेच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे. काही दृश्य देखील आता या अपघातानंतरची समोर येत आहेत. ती दृश्य देखील आपण पाहतोय. या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला हा अपघात किती भीषण होता हे देखील दिसतंय. कारण विमान क्रॅश झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी मोठी आग लागली, भीषण स्फोट झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळल्यानं त्या ठिकाणी देखील नागरिकांचं मोठं नुकसान बहुत होण्याची दुख की शक्यता बात है कि देखील या अपघातानंतरच्या समोर येत आहेत. मात्र कोणत्याही पद्धतीची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत ही देण्यात आलेली नाहीये. केंद्रीय विमान उड्डाण मंत्रालयाच्या वतीनं देखील कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. एअर इंडियानं फक्त एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे की ती प्रवासी प्रवास करत होते या संदर्भातलं ते स्टेटमेंट आहे. मात्र किती जणांचा मृत्यू झालाय या संदर्भातला कोणताही आकडा अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाहीये. त्या ठिकाणच्या ज्या रहिवासी इमारती होत्या त्या इमारतींना विमानाचा स्फोट झाल्यानंतर जी आग लागली ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील आता सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये सुद्धा अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. नक्कीच अपघात ही दुर्घटना एवढी भीषण होती की अनेकांचा मृत्यू झाल्याचं देखील आता सांगितलं जातंय. मात्र अद्यापर्यंत कोणताही अधिकृत आकडा आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. किंबहुना कोणीही या संदर्भातला अधिकृत आकडा अद्यापर्यंत जारी केलेला नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.